हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता आपण इथे पाहतोय की दुष्यंत हा आलेला असतो आणि लग्नाचे जे अंतरपाटाचे विधी असतात ते झालेले असतात। वरवधूने एकमेकाच्या गळ्यात हार सुद्धा घातलेले असतात आणि आता महत्त्वाचे विधी बाकी असतात, ते म्हणजे मंगळसूत्र आणि कुंकू नवरीला घालण्याचे। त्याबरोबर आता तिकडे दुष्यंतला गुरुजी सांगत असतात, आता तुम्ही मंगळसूत्राला हळदी कुंकू वाहा। दुष्यंत मंगळसूत्रावरती हळदी कुंकू वाहतो। त्याबरोबर आता गुरुजी म्हणतात, आता हे मंगळसूत्र उलटं तुम्ही तुमच्या पत्नीच्या गळ्यामध्ये घालायचं आहे। तर आता पूजा हे बघण्यासाठी तिथे आलेली असते की नक्की दुष्यंतची बायको होतीये तरी कोण ते बघितलंच पाहिजे। आणि मग आता ती तिकडे पुढे आलेली असते, तर तिला दिसतं तर काय की आता दुष्यंतची बायको दुसरी तिसरी होणारी कोणी नसून कृष्णा असते। कृष्णाला बघून तिला खूप मोठा धक्का बसतो, तर दुष्यंत हा कृष्णाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो। कृष्णा खूपच जास्त खुश असते। तर हे सगळं बघून आता पूजाला मात्र खूपच मोठा धक्का बसलेला असतो। तिला वाटत असतं की हे सर्व काही कसं घडू शकतं। कृष्णा भिकारडी, आजपर्यंत माझ्या आयुष्यातलं प्रत्येक सुख हिरावून घेतलंस, पण मी माझ्या डीला माझ्यापासून तुला हिरावून नाही देणार। लक्षात ठेव, आज डीच्या नावाचं कुंकू जरी तुझ्या कपाळावर हसलं असेल तरी डी फक्त माझा आहे आणि फक्त माझाच राहील। तर आता गुरुजी दुष्यंतला सांगतात, उत्तम, मंगळसूत्र घालण्याचा विधी पार पडलाय, आता पटकन वधूच्या मांगेमध्ये सिंदूर टाका। त्याबरोबर लगेचच दुष्यंत आता हातामध्ये कुंकू घेतो, कुंकवाकडे बघत असतो आणि ते कुंकू आता तिच्या मांगेमध्ये भरतो। पूजा म्हणत असते, काहीही झालं तरी मला बॅकफूटला जावंच लागेल, कारण जर मी बॅकफूटला गेले नाही तर माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नाही आहे। डीला पटवण्यासाठी मी गौतमी केळकर ही माझी जी ओळख पुढे केली आहे, ती जर मी आता इथे सगळ्यांच्या समोर आले तर एका क्षणात बाहेर येईल की मी गौतमी केळकर नसून पूजा कोल्हापुरे, आणि उलट माझंच भिंग उघडं पडेल। त्यामुळे मला आता इथून जायलाच हवं। आणि मग ती आता तिकडनं बाहेर येते। आता तिला तिच्या आईने बाहेर येताना पाहिलेलं असतं, तर आता इथे पूजा जोरात ओरडते, माझ्या बाबतीत हे सगळं का घडतं? ही मुलगी नेहमी माझ्या बाबतीत हे सगळं का करते? जेव्हापासून ही मुलगी माझ्या आयुष्यात आली आहे, माझ्या आयुष्यात फक्त वाटोळं आणि वाटोळंच झालं आहे। माझ्या आयुष्याची सगळ्या माती झाली आहे। नुसती माझ्या मध्ये 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 येत असते ही मुलगी। आणि मग आता तिला कृष्णा आणि दुष्यंतच्या लग्नाचं बॅनर दिसतं। पूजा आता त्या बॅनरवरती कृष्णाचं जे नाव असतं ते नाव फाडते आणि म्हणत असते, बास, आत्तापर्यंत वाटोळं केलंयस माझ्या आयुष्याचं तू, पण आता नाही, आता बाद झाला। आता मी तुला आणखीन माझ्या आयुष्याचं वाटोळं करू देणार नाही आहे, समजलं ना तुला? तर आता गुरुजी सांगतात की आता आपण पहिल्या अग्नीमध्ये लाह्या अर्पण करायच्या आहेत, आहुती द्यायची आहेत। आता वधूच्या भावाने पुढे यायचं आणि त्याने वधूच्या हातामध्ये लाह्या द्यायच्या। मग वराने वधूच्या एका हातावर वरती हात ठेवायचा आणि दुसऱ्या हाताने खाली हात ठेवायचा आणि मग त्या दोघांनी मिळून लाह्या अग्नीमध्ये अर्पण करायच्या। गुरुजी सांगतात, अगदी तशा पद्धतीने आता बंट्या हा कृष्णाच्या हातामध्ये लाह्या देतो। त्याबरोबर आता दुष्यंत आणि कृष्णा त्या लाह्या अग्नीमध्ये अर्पण सुद्धा करतात। आता सगळं अगदी उत्तम सुरू असतं, पण बाळजाबाईंना हे सगळं मात्र अजिबातच खपत नसतं। त्यांना ह्या सर्व विधी, या सर्व गोष्टी आवडत नसतात। पण आता गप्प राहण्या वाचून बाळजाबाईंकडे दुसरा कुठलाही पर्याय नसतो, त्यामुळे त्या गप्प बसून हे सगळं बघत असतात। त्याबरोबर आपण दुसरीकडे पाहतो की आता पूजाला भेटण्याकरिता तिची आई ही आलेली असते। आता तिची आई बाहेर येते आणि जोरात ओरडते, पिला। त्याबरोबर पूजा आता मागे ओळते तर तिची आई तिथे असते। आता तिची आई जवळ तिच्या येते आणि तिला घट्ट मिठी मारते आणि रडत असते, म्हणत असते, माझं पिल्लू, किती दिवसांनी नजर पडतंय माझ्या, कशी आहेस माझी पिला? अगं बघतेस ना व पिला, काय घडतंय ते समज। अगं किती आठवण आली होती मला तुझी, मी लई आठवण काढली बघ तुझी। त्याबरोबर आता पूजासुद्धा आईला घट्ट मिठी मारते आणि तीसुद्धा आता रडत असते। त्याबरोबर आता लगेचच सावित्री ही तिचे मुके वगैरे घ्यायला लागते आणि म्हणत असते, पिला, अगं बरं झालं पोरी तू इथं आलीस, ते मला लई आठवण येत होती ग तुझी बाई, लई। तुला माहिती आहे इथं काय घडतंय? अगं ती अवदसा, ती कैदाशीन, जिच्यामुळं आजपर्यंत आपल्या आयुष्याची फक्त माती माती झाली, बघ की। अगं तिचं केवढं चांगलं व्हायला लागलंय, ते असं कसं झालं ग तिच्या बाबतीत पिला? मला तुझं लगीन असं श्रीमंत मोठ्या घरात करून द्यायचं होतं। अगं हे सुख खरं तर समजत तुला शोभल, तुझ्या लायकीचं आहे, पण तुला न घावता हे समजत तिला घावलं। अगं तुझे हात पिवळे होण्या अगोदर
त्या कार्टीच्या डोक्यावर अक्षता पडल्या पिला. मला तुझं लगीन लय मोठ्या घरात लावून द्यायचं होतं, तुझी पाठवणी अगदी थाटामाटात करायची होती, पर ते समद राहिलं बाजूला. आणि बघ की या कैदाशिनीचं समद भलं व्हायला लागलंय. हे असं कसं झालं ग पिला, बघ ना. पण ते काय नाही, आपण यांच्या नाकावर टिचून तुझं लगीन यांच्यापेक्षा बी मोठ्या घरात करून द्यायचं. तुझा तो कोण होता तो हाय नवं तुझ्याबरोबर? आपण त्याला भेटायला जाऊ, त्याला मागणी घालू, समद नीट करू आपण पिला. त्याबरोबर आता इथे दुष्यंत आणि कृष्णा हे लाह्या सोडण्याचा विधी पूर्ण करून झालेले असतात. मग गुरुजी म्हणतात आता सप्तपदी. तर सप्तपदी फिरत असताना कृष्णा तुला त्या सुपाऱ्यांना म्हणजेच सानाला पाय मारायचं आहे. तर तुझी पहिली सप्तपदी. आता तू तुझ्या पतीला वचन दे की तू अन्नपूर्णा होऊन त्याच्या पोटाची काळजी घेशील, सर्व व्यवस्थित करशील. कृष्णा वचन देते. मग दुसरी सप्तपदी तुम्ही एकमेकाचं सुख समाधान समृद्धी मागा, दोघंही फिरतात. त्यानंतर तिसरी सप्तपदी आता तुम्ही आरोग्य धनसंपत्ती याच्याबद्दल प्रार्थना करा. मग त्याच्यासाठी दोघं मिळून प्रार्थना करतात. त्याच्यानंतर गुरुजी सांगतात आता चौथं वचन. कृष्णा तू ह्या घराला मायेने ममतेने भरून याचं नंदनवन करशील, गोकुळ करशील, घराण्याला वंश देशील असं घे. त्याबरोबर ती आता ते सुद्धा करते. असे करता करता आता सप्तपदीसुद्धा पूर्ण झालेले असतात. मग गुरुजी म्हणतात आता तुम्ही पती पत्नी झाला आहात, आता तुमच्या घरचे जर काही विधी असतील तर ते तुम्ही करू शकता, विवाह संपन्न. त्यावर लगेचच आता गणपत म्हणतो की हो आता आपण गृहप्रवेशाचा विधीसुद्धा लागलीच करून घेऊ. त्यावर बहिणावती म्हणते अहो असं कसं म्हणताय तुम्ही, असं नाही चालणार. नाही म्हणजे नवरी उचलून आणली तोपर्यंत ठीक आहे, पण कमीत कमी नवरीची पाठवणी घराच्या बाहेरूनच व्हायला हवी ना आपल्या. आपण एक काम करू, देऊळ आहे नवं तिथं जाऊ आणि मंदिराजवळनं मग तिथनं कृष्णाची पाठवणी करून तिला घरी घेऊन येऊ. काय सगळं एवढं रीतीभातीप्रमाणे केलं आहे तर थोडक्यासाठी कशाला मागं राहायचं. काय हो बाळजाबाई जायचं नवं. मग बाळजाबाई होकार देतात आणि आता ते सगळे मंदिरात आलेले असतात. मग दुष्यंत आणि कृष्ण दर्शन घेतात. त्याबरोबर दुष्यंत लगेचच म्हणतो जयकांत गाडी काढायला सांग. त्यावर लगेचच आता सावित्री ही तिथे आलेलीच नसते. तर आता पटकन मैनावती म्हणते अरे दुष्यंत थांब, आता फक्त देवाचं दर्शन घेतलंयस, अजून मोठ्यांचं कुठं बाकी राहिलंय की. मोठ्यांचा मान पण असतो. आधी बाळजाबाईंना नमस्कार कर. मग बाळजाबाईंना नमस्कार केल्यावर लगेचच आता दुष्यंतला मैनावती म्हणते आता भाऊजीसनी नमस्कार कर. पण दुष्यंत काही नमस्कार करायला पुढे येत नाही. कृष्णा पुढे जाते. ती कृष्णा दुष्यंतला विचारते अहो येत आहे नवं नमस्कार करायला. त्याबरोबर दुष्यंत मात्र काही बोलत नाही. कृष्णाला जाणवतं की कदाचित दुष्यंतला आपल्या वडिलांना नमस्कारच करायचा नाही आहे. मग कृष्णा ही एकटीनेच आता त्यांना नमस्कार करायला वागते. त्याबरोबर आता ते कृष्णाला म्हणतात अगं असू दे पोरी, तुला वाकायची आणि पाया पडायची काय बी गरज नाही. तुझ्यावरती माझी कृपादृष्टी कायमच राहणार आहे, राहू दे. त्याबरोबर आता मैनावतीला मात्र राग येतो आणि रागाने ती आता बघायला लागते. त्याबरोबर आता लगेच दुष्यंत म्हणतो गाडी काढ जयकांत. तर इकडे कृष्णा ही मनातल्या मनात म्हणत असते की आई आली असती तर बरं झालं असतं, अजून बी इथं कुठं दिसना. माझी पाठीवणी तिनं केली असती ना आज, मला एक डाव जवळ घेतलं असतं, मिठी मारली असती आणि पिरमानं माझ्या डोक्यावरनं हात फिरवला असता. पण आज इथं नाहीच आहे. आई राहिली तरी कुठं असेल, एकदा इथनं जाण्या अगोदर आई भेटायला हवी होती असा विचार ती करत असते. इतक्यात तिकडे सावित्री येते. सावित्री आल्याबरोबर आता लगेचच सगळेजण तिकडनं निघतात. अढळराव, बाळजाबाई, काका, काकी, जयकांत सगळेच. मग आता लगेचच दुष्यंत आणि कृष्णा दोघंही जण सावित्रीला नमस्कार करतात. सावित्री एकाच्याही डोक्यावर हात ठेवत नाही. तर लगेचच आता कृष्णा ही म्हणत असते आय अगं. त्यावर आता दुष्यंत म्हणतो मी गाडीजवळ थांबतो, तू ये. दुष्यंत तिकडनं गेल्यावर कृष्ण आईला म्हणते आई अगं एक डाव माझ्या डोक्यावरनं हात फिरव की, मायेनं मला जवळ घे आणि मग माझी पाठवणी कर की गं. त्याबरोबर सावित्री म्हणते पाठवणी आणि तू कोण आहेस गं माझी, तुझी पाठवणी म्या करायला? कार्टे इसरलीस वय, तू माझी कोण भी नाहीस, कोण भी नाही. आम्ही तुला उकिरड्यावरून उचलली होती, म्हणजे उकिरड्यावरूनच उचलली होती. तू माझी पोर नाहीस, समजलं नवं. त्यामुळं तुझी पाठवणी करण्याचा काही संबंध माझ्याजवळ येतच नाही. त्यामुळं मला काय बी सांगायचं नाही.
त्याबरोबर आता हे ऐकून मात्र कृष्णाला खूप वाईट वाटतं. कृष्णा म्हणत असते, आय अगं असं का बोलायलास? तर हे सगळं काही बाळजाबाई लांबून बघत असतात आणि बाळजाबाईंना मात्र हे बघून आनंद होतो. त्याबरोबर कृष्णा म्हणते, आय ऐक की गं. पण सावित्री मात्र तिचं काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते. तिला कृष्णाचं काही ऐकूच येत नसतं म्हणणं. त्याबरोबर कृष्णाला लगेचच आता भक्ती म्हणते, राहू दे कृष्णे, न ग जबरदस्ती करू तिला. नाही ऐकायचं नवं तिला, न ग ऐकू दे. मी हाय नवं इथं, म्या करतो तुझी पाठवणी, चल तू. आणि मग आता लगेचच भक्ती ही कृष्णाला म्हणते, मी हाय नवं, चल चल माझ्याबरोबर कृष्णे. आणि मग आता भक्ती ही कृष्णाला हाताला धरते आणि आता सावित्री समोरून मोठ्या तोऱ्यात घेऊन जात असते. तर आता त्यांच्याबरोबर बंट्यासुद्धा तिकडनं जात असतो. कृष्णाला खूप वाईट वाटत असतं. शेवटची तिची सासरी जातानाची इच्छा असते की आपल्या आईने आपल्या डोक्यावरून प्रेमाने मायेने हात फिरवावा आणि आपली पाठवणी करावी. पण ते सुद्धा सुख तिच्या बाबतीत आलेलं नसतं. ते सुद्धा तिला सुख मिळालेलं नसतं. मग काय, आता बिचारी कृष्णा ही नाराजच असते. तर इकडे आता कृष्ण तिकडनं गेल्याबरोबर सावित्री ही लगेच मनात म्हणायला लागते, अवदसा मेली, नगं तेवढं सुख मिळालं हिला. चिखल्यात राहणारी कार्टी आता महालात जाऊन मिरवणार. ह्या कार्टीला हे एवढं सुख मिळालं आणि आमचं नशीब इथंच फुटलं. मग कशी हिची पाठवणी करायची मी आणि का करायची? हाय कोण ही कार्टी माझी? हिला उकिरड्यावरनं आणलं होतं आणि उकिरड्यावरनंच आणलं होतं. काय बी झालं तरी म्या हिची पाठवणी बिटवणी काय बी केली नसती, हे तर नक्की होतंच. कार्टी मेली असा विचार सावित्री करत असते. बिचारी कृष्णा जाता क्षणीसुद्धा आईच्या प्रेमाला मुकतेच. त्यानंतर आता कृष्णा ही आलेली असते रांगडे पाटलांच्या घरची सून म्हणून फायनली त्यांच्या घरी. मग लगेचच मैनावतीने औक्षणाचं ताट तयार करून आणलेलं असतं. मैनावती म्हणते, बाळजाबाई औक्षण करताय नवं नवीन जोडप्याचं. मग बाळजाबाई आता मैनावतीच्या हातातलं ते ताट घेतात आणि दुष्यंत व कृष्णा यांचं औक्षण करतात. त्याबरोबर आता औक्षण झाल्यानंतर कृष्णा ही लगेचच माप ओलांडून घरात येणार असते. ती मापाला पाय लावणार इतक्यात मैनावती म्हणते, ए थांब थांब थांब. कृष्णा आता थांबते आणि मैनावतीकडे बघायला लागते. सगळेच जण मैनावतीकडे बघतात की मैनावतीने असं अचानक थांब 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 का केलं असेल. तर मैनावती म्हणते, अगं कृष्णा, तुला काय रीतभात माहीत नाही वे? त्यावर कृष्णा म्हणते, म्हणजे? त्याबरोबर मैनावती म्हणते, अगं अशी कशी डायरेक्ट घरात येणार तू? असं नाही येता यायचं तुला. तुला नाव घ्यावं लागणार. पहिलं नाव घ्यायचं आणि मगच तुला मी घरात घेऊन देणार बघ. पहिला उखाणा घे. त्याबरोबर कृष्ण म्हणते, उखाणा? अहो मला नाही येत. त्याबरोबर आता मैनावती म्हणते, काय? त्यावर कृष्णा ही गप्प बसते. तर मैनावती म्हणते, असं कसं चालेल? उखाणा तर घ्यावाच लागेल. उखाणा घेतल्याशिवाय काय मी तुम्हा दोघांनी बी आत येऊ देत नाही. काय गं, पाठ नाही केलंस का काय? नाही, उखाणा घ्यावा लागल. कृष्णे, अगं म्हण की काहीतरी, घे घे उखाणा घे. काय हो बहिणाबाई, उखाणा पाठ नाही झाला का काय नवरीबाईंचा कालच्या हळदीच्या गोंधळात? त्याबरोबर मग लगेचच भक्ती म्हणते, नाही तसं काय नाही, घेईल की आमची कृष्णा उखाणा. कृष्णे, अगं घे की उखाणा, घेशील तू, कर की प्रयत्न कर, घेशील, घे. त्याबरोबर कृष्णा म्हणते, ठीक आहे घेतो. आणि मग आता कृष्णा झाकपैकी एक उखाणा घेते. आता कृष्णानं एवढा भारी भडभक्कम उखाणा घेतल्याबरोबर लगेचच आता इथे मैनावती म्हणते, वा वा वा, काय झाक उखाणा घेतलायस बघ कृष्णे तू. दुष्यंता, आता तुझी बारी, चल आता तू घे की पटकीने उखाणा. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, काकी मला नाही येत आणि तसंही माझं डोकं दुखतं आहे, सो प्लीज आता घेतलाय ना तिने, बाद झालं, घरात येऊ दे आम्हाला, आमचा रस्ता सोड, चल. त्याबरोबर आता मैनावती म्हणते, अरे दुष्यंत असं नसतं, दोघांनी बी उखाणा घ्यायला लागतोय. तू उखाणा घे, उखाणा घेतल्याशिवाय काय आतमध्ये घेऊन येऊन देत नसते मी तुम्हा दोघांनी बी. दुष्यंताला उखाणा घ्यावा लागणार का नाही, काय म्हणताय समदे? त्याबरोबर आता सगळ्यांचीच इच्छा असते दुष्यंतने उखाणा घ्यायची, पण दुष्यंतला काही उखाणा सुचत नसतो. त्यामुळे दुष्यंत हा 2 मिनटं जरा गप्प एका जागेवर स्तब्ध उभा राहतो. मग लगेच आता भक्तीसुद्धा म्हणायला लागते, अहो दाजी असं काय करताय, अहो घ्या की उखाणा, आता आमच्या कृष्णीने घेतला का नाही एवढा भारी उखाणा, तुम्ही बी घ्या. त्याबरोबर मग लगेचच दुष्यंत म्हणतो, मी उखाणा ॲक्च्युली मला खरंच नाही येत या सर्व गोष्टी. त्याबरोबर आता लगेचच गावातली लोकंसुद्धा म्हणायला लागतात की घ्या घ्या घ्या, दुष्यंत सरकारांनी उखाणा घ्यायला पाहिजे, घ्या की दुष्यंत सरकार, होऊन जाऊ द्या की दुष्यंत सरकार, अहो घ्या की दुष्यंत सरकार.
मग मात्र दुष्यंतचा नाईलाज होतो आणि दुष्यंत म्हणतो बरोबर ठीक आहे, घेतोय, उखाणा घेतोय. आणि आता दुष्यंतसुद्धा फर्स्ट क्लासमध्ये एक उखाणा घेऊन टाकतो. त्याबरोबर आता दुष्यंतच्या उखाण्यात असं वाक्य असतं की लोकांच्या इच्छेखातर कृष्णाला आणली घरात. आता हे वाक्य ऐकून लगेचच मैनावती म्हणायला लागते, वा वा वा, काय उखाणा घेतलाय, लोकांच्या इच्छेखातर आणि आईच्या शब्दाखातर कृष्णाला घेतली घरात. वा, एक नंबर उखाणा घेतलायस बघ, या आता माप ओलांडून घरात. त्यावर कृष्णा ही बाळजाबाईंकडे बघत असते, तर बाळजाबाई लगेच तिकडनं निघून चाललेले असतात. मग बाळजाबाईंना थांबवण्यासाठी कृष्णा म्हणते, बाळजाबाई तुम्ही बी घ्या की एक झाकमध्ये उखाणा. त्याबरोबर आता बाळजाबाई कृष्णाकडे रागाने बघायला लागतात, तर भक्तीसुद्धा कृष्णाला खुणावते, अगं कशाला बोललीस असं. त्यानंतर आता कृष्णाचा गृहप्रवेश हा आपल्याला झालेला पाहायला मिळतो पुढील भागात. तर आता अढळराव हे बाळजाबाईंना म्हणत असतात, बघितलंत ना कारभारीणबाई, अहो आपल्या घरच्या नवीन सूनबाई, घरच्या लक्ष्मी माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलांनी घरात आल्यासुद्धा. त्याबरोबर आता इथे लगेचच काका म्हणत असतो की बघितलंत ना वहिनी, अहो ही कृष्णा आल्या आल्या तुमच्यावर भारी पडली. त्याबरोबर आता बाळजाबाई म्हणत असतात की माझ्यावर कोण भारी पडलं हे म्या बघीनच, आणि कोण कुणावर भारी पडतं हे बी तुम्हासनी दिसल. ही कृष्णा माझी समद्यात मोठी शत्रू आहे, समद्यात मोठी शत्रू. त्याबरोबर पुढं काय करायचं ते आता म्या बघतोच असं ते म्हणत असते. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरते इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.